नमस्कार, सुस्वागतम। आयुर्वेद गप्पांच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी डॉक्टर सानिका, मी डॉक्टर आनंदी। मागच्याच भागामध्ये आपण बघितलं की आयुर्वेदानुसार स्वास्थ्याची परिभाषा काय आहे। त्यामध्ये आपण समदोष बघितले। समदोषामध्ये आपण वातदोषांबद्दलची प्राथमिक माहिती घेतली। आता प्रत्येक दोषाचे त्याच्या स्थानानुसार आणि त्याच्या कर्मानुसार काही 5 प्रकार आहेत। तर आज आपण वाताच्या 5 प्रकारांबद्दल जाणून घेऊया। काय ताई? हो, प्रकाराबद्दल का जाणून घ्यायचं, कारण आपण त्याचे प्रकार समजून घेतले, त्याचं काम समजून घेतलं ना की त्या दोषाबद्दलची अधिक माहिती आपल्याला कळते, त्याच्या कामाबद्दल अधिक स्पष्टता निर्माण होते। बरोबर आहे। तर सुरुवात आपण वातदोषाच्या 5 प्रकारांपासून करू। ही 5 प्रकारांची जी नावं आहेत ना सारिका, ती जे लोक पूजा करतात, जे नैवेद्य दाखवतात, त्यांना पाठ असतात बरं का। बरोबर, म्हणजे ते म्हणतात ना, ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, असंच ना? बरोबर बरोबर। तर कुठले आहेत हे 5 प्रकार? प्राण, अपान, व्यान, समान आणि अपान। पहिला जो आहे तो प्राणवायू आपण घेऊया। हा पहिल्या नंबरचा प्राणवायू म्हणजे अर्थातच वरती आपल्या शिरामध्ये असतो आणि त्याचा संचार पूर्ण छातीमध्ये म्हणजे उरामध्ये असतो। तो कशा कशावर नियंत्रण ठेवतो बरं? तर तो हृदय, मन, बुद्धी या सगळ्यांवर आणि 5ही इंद्रियांच्या कामावर नियंत्रण ठेवतो। आणि त्या उरामधल्या आणि डोक्यामधल्या सगळ्या हालचालींवर पण त्याचं नियंत्रण असतं। म्हणजे श्वासोच्छ्वास, अन्नग्रहण, शिवाय अगदी थुंकणे, शिंकणे या सुद्धा गोष्टीवर या प्राणवायूचं नियंत्रण असतं। बरोबर। दुसरा वायू जो सांगितला आहे ना, उदान, त्याबद्दल असं वर्णन आहे की उरः स्थानम उदानस्य नासा नाभी गलांश्चरेत वाक् प्रवृत्ती प्रयत्नोर्जा बलवर्ण स्मृतिक्रिया। बरोबर, म्हणजे हा उदान वायू उर प्रदेशात असतो, छातीमध्ये स्थित असतो। बरोबर। नाकापासून नाभीपर्यंत तो हिंडत असतो। बोलण्याची प्रक्रिया, ऊर्जा, ताकद, वर्ण, स्मृती म्हणजे मेमरी, ह्या सगळ्या प्रक्रियांवर त्याचा कंट्रोल असतो। बरोबर ना? अगदी बरोबर। तिसरा आहे व्यानवायू। बरोबर। व्यानो हृदय स्थितः, म्हणजे तो हृदयामध्ये राहतो आणि सगळ्या शरीरातल्या हालचालींवर त्याचं नियंत्रण असतं। तो सर्व शरीराच्या मध्ये संचार करतो आणि विशेषतः रक्ताभिसरणावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं। बरोबर। नंतरचा वायू आहे समान वायू। समान वायू बद्दल वर्णन असं आहे की समानोग्नी समीपस्थः कोष्ठे चरती सर्वतः अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती। बरोबर, म्हणजे समान वायू हा अग्नी समीप आहे। जिथे अन्न पचतं त्या पोटामध्ये हा असतो। बरोबर। आतड्यांच्या हालचालीवर याचं नियंत्रण असतं। म्हणजे अन्न ग्रहण करणं, अन्न म्हणजे आत घेणं, नंतर पचवणं, त्याचं घुसळण करणं आणि मलबाग बाहेर काढणं, या प्रक्रियांवर त्याचं नियंत्रण असतं थोडक्यात। बरोबर बरोबर, अगदी बरोबर। आणि शेवटचा वायू अपानवायू। आता तुम्ही बघाल तर डोक्यापासून खाली 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 उतरत त्याची अशी स्थानं आहेत। तर अपानवायूचं स्थान सगळ्यात शेवटी असतं। आपल्या नाभी खालचा जो अवयवांचा प्रदेश असतो तिथे त्याचं स्थान आहे आणि तिकडे त्याचा संचार असतो। आणि त्या भागामध्ये असणाऱ्या अवयवांवर तो खास करून नियंत्रण करतो। म्हणजे थोडक्यात मलमूत्रादी क्रिया आहेत आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आहे, या सगळ्याच त्या क्रियांवर त्याचं कंट्रोल असतो, नियंत्रण असतं। बरोबर। अशा प्रकारे आपण हे वातदोषाचे 5 प्रकार आपण थोडे डिटेलमध्ये समजून घेतले। आता आपण पुढच्या भागात पित्तदोष आणि कफदोष याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये।